गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहराला पाण्याची मोठी समस्या निर्माण होते. पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष असल्यानं पाण्याचा पुरवठाच होत नाही. त्यामुळे आपल्या घरातही पाणी आलं नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक अभिजित पवार यांनी थेट पालिका मुख्यालयाच्या आवारातच आंघोळ केली आहे. ठाणे महापालिका हद्दीत पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. ठाणे शहराला 621 दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे, मात्र प्रत्यक्षात 550 दशलक्ष लिटरच्या आसपास पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई भेडसावते. गेल्या काही दिवसांपासून दर आठवड्यात निर्जळी घेण्यात येते. गेल्या 2 दिवसांपासून कळव्यात प्रचंड पाणी टंचाई भेडसावते. बुधवारी अनेक सोसायट्यांमध्ये पाणी चाललं नसल्यानं नागरिक संतप्त झालेत. या संतप्त नागरिकांच्या भावनांना अभिजित पवार यांनी अनोखं आंदोलन करून वाट मोकळी करून दिली. अभिजित पवार हे साधारण 1:30 वाजण्याच्या सुमारास पालिका मुख्यालयात आले. पालिका मुख्यालयाच्या आवारात असलेल्या नळावर बादली पाण्यानं भरून पोर्चमध्येच त्यांनी आंघोळ केली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना पवार यांनी पाणी वितरण करणारी यंत्रणा सदोष आहे. पाणी सोडण्यासाठी जी माणसं तैनात केली आहेत ते पक्षपात करतायत. अधिकाऱ्यांना फोन केल्यास ते उद्या बघू असं सांगतात. आज आपल्या घरात पाणीच नसल्यानं नाईलाजानं इथे येऊन आंघोळ करावी लागली आहे. त्यामुळे जर पाणी संकट दूर केलं नाही तर यापुढे अधिकाऱ्यांच्या घरात जाऊन आंघोळ करू असा इशारा त्यांनी दिलाय. यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनीही पालिकेच्या कारभारावर टीका केली. ठाणे महापालिकेनंतर स्थापन झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेनं आपलं धरण विकसित केलंय, मात्र ठाणे महापालिकेला ते शक्य झालेलं नाही. डॉक्टर जितेंद्र आव्हाड आणि आपण पद्मसिंग पाटील हे जलसंपदा मंत्री असताना धरण मंजूर करून आणलं होतं, मात्र ते धरणही सत्ताधाऱ्यांना बांधता आलेलं नाही. आज एका नगरसेवकाच्या घरात पाणी नसल्यानं त्याला पालिका मुख्यालयात यावं लागत असेल तर तो दिवस ठाणे महानगरपालिकेसाठी काळा आहे असंही ते म्हणाले. नाहीये ठाण्यात पारसिक नगर माझ्या प्रभागामध्ये पाणीच नाहीये. पर्याय नव्हता, कारण की 621 MLD पाण्याची गरज ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे. 23 लाख लोकसंख्या आहे आणि त्याच्यामध्ये 580, 585, कधी कधी 590 MLD पाणी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत येतं. सो बाकीचं पाणी जातंय कुठे? पाणी पाहिजे ना, नागरिकांच्या व्यथा आहेत. ऑफिसेसमध्ये तुम्ही जर संध्याकाळी येऊन बघाल तर पाण्यासाठी किती रणरण असते. पारसिक नगर किंवा कारेगावला ते बघा. आनंद विहार सोसायटी असेल तिथे पाणी नाही आहे. 18 बिल्डिंग आहेत ना त्या सोसायटी, बिल्डिंग्स आहेत त्या अख्ख्या पूर्ण परिसरामध्ये पाणीच नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. खारी गावातील लोकांना पाणी नाही आहे. त्यामुळे आज हा निर्णय घ्यावा लागला आहे, जे करून ठाण्यात पाण्याची सुधारणा होत नाही तोपर्यंत असंच करावं लागणार आहे. पुढे आयुक्तांच्या केबिनच्या बाहेर पण आम्हाला आंघोळ करावी लागेल, कारण की पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे ठाणे महानगरपालिकेचा. त्यांना आता काय सत्ता आहे, सर्व त्यांचे इव्हेंट्स होतात, सर्व होतात, त्यांना काय फरक पडत नाही या गोष्टींचा. त्यांना काय ते मजेशीर आहेत. पाण्यात नागरिकांना काय त्रास सहन होतो तो माहिती आहे ना. कुलकर्णी साहेबांना फोन केला उद्या बघू, अरे पण आज पाणी नाही त्याचं काय, काल पाणी नव्हतं त्याचं काय, असं नाही चालणार ना. म्हणजे आज ज्या पद्धतीने ह्या पाण्यासाठी वणवण करावी लागते, म्हणजे ठाणे महानगरपालिका एवढी मोठी महानगरपालिका, एवढी मोठी हद्द, त्याच्यामध्ये भिकायला काय मागतात, कोणी पाणी देतं का पाणी, कोणी पाणी देतं का पाणी, ही दुरावस्था आहे ठाणे महानगरपालिकेची.